आज मी तुम्हाला पत्ताकोबीची अगदी छान अशी टेस्टी आणि मस्त खमंग अशी भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे। पत्ताकोबीची भाजी तुम्ही नेहमी केली असेल वेगवेगळ्या पद्धतीने, पण आज मी तुम्हाला हिरवे वाटाणे टाकून पत्ताकोबीची इतकी स्वादिष्ट खमंग भाजी दाखवणार आहे ना की खाता क्षणी तुम्हाला आवडेल। तर चला बघूया याला लागणारे साहित्य आणि बनवायची कृती। इकडे बघू शकता मस्तपैकी छान अशी तुम्हाला मी आज पत्ताकोबी आणि मटरची भाजी दाखवणार आहे। तर इकडे मी पत्ताकोबी अर्धा कोबी मी कापून घेतलेला आहे, म्हणजे मोठा साईजचा आणला होता, त्याचा अर्धा कापून घेतलेला आहे, पातळ स्लाइस केलेत त्याचे। आणि त्यामध्ये हे आपल्याला वाटाणे टाकायचे। ते आता थंडीमध्ये शेंगाचा सीझन चालू झाला आहे, तर हिरवे वाटाणे हे खूप चांगले भेटायला लागलेले आहेत। तर थोडे वाटाणे घेऊन आले, मला राहत नाही, मी 2-4 खाल्लेत। तर बघा वाटाणे वापरायचे थोडे। त्यानंतर एक कढीपत्त्याची पानं, लसूण, अद्रक आणि मिरच्या, याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढ्या मिरच्या वापरायच्यात। एक बारीक चिरलेला कांदा आणि एक बारीक चिरलेला आपल्याला टमाटे घ्यायचं आहे। आता हे सगळं साहित्य आपण जरा साईडला ठेवून घ्यायचे। तोपर्यंत आपण काय करायचं, एक उखळ घ्यायचे। उखळ तर आपल्या सर्वांच्याच घरात असतात। त्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात, 5-7 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात मी। आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जो बारीक आपण अद्रकचा तुकडा घेतला बघा, तो थोडंसं असं बारीक बारीक तुकडे करून आपण याच्यामध्ये टाकून द्यायचे। आज मी तुम्हाला इतकी छान अशी पत्ताकोबीची म्हणजे बंदकोबीची भाजी दाखवणार आहे, मटर टाकून, म्हणजेच हिरवे वाटाणे टाकून। खूप छान लागते। नेहमी आपण तर बटाटा चण्याची डाळ वगैरे करून तर आपण पत्ताकोबी करतोच, पण ही नक्की पद्धत वापरा। आता मी याच्यामध्ये गरजेनुसार मिरच्या टाकलेल्या आहेत, म्हणजे कमी जास्त तिखट तुम्हाला जशी आवडेल तशी वापरा। आणि याला असं चांगलं बारीक जाडसर कूट करून घ्यायचं, अगदी बारीक नाही करायचं। हिरवी मिरची, लसूण, अद्रक असं कूट करून घ्यायचं, न मीठ वापरता। त्यानंतर आपण एका पॅनमध्ये थोडंसं तेल तापत ठेवायचं। हे इकडे बघू शकता, जास्त तेल टाकायचं नाही, जर गरज भासली तर आपण नंतर इथे तेल वापरू शकतो, पण सुरुवातीला थोडंच तेल वापरायचं। आता तेल थोडंसं तापून झालं की मग आपण याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहेत। आणि कढीपत्त्याचे पानं तडतडून झाले की मग आपण याच्यामध्ये अर्धा चमचा राई जिरा टाकायचा आहे फोडणीसाठी। तर इकडे बघू शकता हे कढीपत्त्याचे पानं थोडे तडतडले जात आहेत। त्याचवेळी आपण इथं अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी अर्धा चमच्याच्या अंदाजाने राई टाकायची, म्हणजे राई, जिरे आणि कढीपत्ता सर्वप्रथम तेलामध्ये टाकून थोडंसं याला तडतडून द्यायचं आहे। जोपर्यंत चांगल्याचा फ्लेवर येत नाही तोपर्यंत ह्याला असं तडतडून द्यायचं। तर राई जिऱ्याची फोडणी दिल्यामुळे ह्या भाजीला खूप छान चव येते। आता आपण हे वाटण करून घेतलं आहे, म्हणजे मिरची, लसूण, अद्रकचं जे वाटण केले ना ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे। आता ह्या मिरच्या जास्त नाही आहेत, पण आणि ह्या काही स्पायसी पण नाही आहे जास्त, आणि अद्रक लसूण असल्यामुळं मिरचीचा तिखटपणा पण थोडा कमी होतो। अगदी फक्त मिरचीचाच कूट असतात तर मग स्पायसी लागतं, पण आपण याच्यामध्ये अद्रक लसूण वापरल्यामुळं याचा थोडासा तिखटपणा कमी होतो। तर आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे गरम तेलामध्ये, म्हणजे जिरा मोहरीमध्ये हे परतून घ्यायचे। आता मी इकडे कांदा वापरलेला नाही आहे, कारण मला तो नंतर टाकायचे, आणि ते मी का नंतर टाकते ते पण तुम्हाला मी सांगते। आता हे थोडंसं परतून घेते, जोपर्यंत ह्याच्यामधला सगळा कच्चापणा निघून जात नाही तोपर्यंत ह्याला असं मंद आचेवर परतून घ्यायचे। इतकी खमंग भाजी लागते ना, तुम्ही एकदा नक्की ही ट्राय करा। जर नसेल अशी ट्राय केली कधी तर एकदा तर तुम्ही नक्की ट्राय करा, खूप आवडीने खाताना, आणि सर्वच जण आवडीने खातील ही भाजी, तुम्ही नक्की ट्राय करा। इतकं छान म्हणजे खमंग अशी भाजी लागते ही नेहमीच्या कोबीच्या भाजीपेक्षा। तर आता हे परतून झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं ह्या स्टेजवर आपण थोडीशी किंचित हळद टाकायची। इकडे हळद आपल्याला जास्त वापरायची नाही आहे, कारण आपल्याला हे काय रस्सा वगैरे बनवायचा नाही आहे, सुक्की भाजी आहे, त्यामुळे इथे हळदीचा वापर थोडा कमी करा। आणि इकडेच ह्या स्टेजवर आपल्याला मीठसुद्धा टाकून घ्यायचे, आपल्या भाजीच्या अंदाजानुसार इथं मीठ टाकून घेतलं आहे मी। आता हे सगळं हे परतून घेते, ह्या आपलं जे वाटण वगैरे करून घेतले, राई जिराची जी फोडणी दिली त्याच्यामध्ये हळद मीठ मिक्स करून घ्यायचे चांगलं। आणि सगळ्या प्रोसेसमध्ये गॅस हा स्लोच ठेवायचा। त्यानंतर हे थोडेसे लागन तेवढे आपण भाजीच्या अंदाजाने वाटाणे टाकायचे, अगदी पण वाटाणे टाकायचे नाही, नाही तर काय होईल, प्रत्येक घासामध्ये ना तुम्हाला वाटाणाच लागेल, म्हणून फक्त वाटाण्याची टेस्ट म्हणून आणि चांगला फ्लेवर यासाठी वाटाणे वापरायचे। हे बघा आता पूर्ण मसाल्यामध्ये मी हे वाटाणे टाकून घेतलेत, हे परतून घ्यायचे, त्याला वाफ द्यायची। आणि मग आता आपण ह्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे मी। आता मी हा का टाकते इथे मी तुम्हाला सांगते, हे जे वाटाणे आहेत ना हे कच्चे आहेत,
हे आपण काही शिजवलेले नाही आहेत, काही नाही. आणि वाटाण्याला थोडंसं नरम सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला तेलामध्ये त्याला थोडा वेळ परतवाच लागतं. त्यामुळं त्या क्षणाला मी हे कांदा वापरला आहे, कारण की जोपर्यंत वाटाणे आपले परतून होतात तोपर्यंत आपला कांदासुद्धा चांगला असा लाल भाजून निघन. आणि सुरुवातीला जर परतून घेतला असता मग नंतर जास्तच करपला असता. आणि आता याच्यामध्ये मी धना पावडर टाकला आहे बघा, 2 बारीक चमचे धना पावडर टाकला आहे. अर्धा एक चमचा इथे गरम मसाला वापरा तुम्ही. हे बघा मस्त अशी खमंग टेस्टी भाजी तयार होती. आता बघा कांदा कसा छान याच्यामध्ये परतून झाला आहे आणि वाटाणेसुद्धा आपले परतले जात आहे. त्यामुळं मी कांदा इथं नंतरून टाकलेला आहे, नाहीतर सुरुवातीला सुद्धा टाकला असता. आता हे चिरलेलं जे टमाटे आपण बारीक घेतले ते सुद्धा आपण इथे वापरायचे. तर सॉरी हा आमच्या बाजूला एक कुत्रं भुकत आहे, तर त्याचा आवाज तुम्हाला येत असेल तर प्लीज त्याला इग्नोर करा, कारण आपण त्याला काही करू शकत नाही. तर आता हे मी मग परतून घेतले टमाटेसुद्धा याच्यामध्ये. तर टमाटेसुद्धा नरम सॉफ्ट होईपर्यंत ह्याला चांगलं असं 1 मिनटं अर्धा मिनटं वाफ द्यायची. गरम तेलामध्ये हे चांगलं फ्लेवर याच्यामध्ये उतरलं जाईल. आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना कांदा टमाटा आपलं चांगलं फ्राय पण होतं आणि वाटाणेसुद्धा नरम पडतात. त्यामुळंच कांदा टमाटा हे नंतर टाका तुम्ही, सुरुवातीला अजिबात टाकू नका, नाही तर काय होईल करपले जातील, कारण वाटाण्याला थोडंसं नरम सॉफ्ट व्हायला पण वेळ लागतो. आता हे मसाला थोडा चिटकत होता म्हणून मी अगदी थोडं तेल टाकलेलं आहे बघा, किंचित टाकले, काही जास्त तेल वापरलेलं नाही, तुम्ही बघू शकतात. तर आता सर्व आपले साहित्य जे आहे ते चांगले असे परतून झालेले आहेत. आणि आता मी पुन्हा एकदा झाकण ठेवलं आहे फक्त 1-2 सेकंड आणि मग मी चेक करते. तर इकडे बघू शकतात, आपण हे चेक करूया. हे असं झाकण ठेवल्यामुळं काय होतं, वाफेवर आणि गरम तेलामध्ये जे खूप चांगला फ्लेवर पण उतरतो भाजीला. आता आपण हे उघडून बघूया. हे बघू शकता तुम्ही मस्त असे परतून होत आहे आणि कांदा टमाटे तुम्ही बघू शकता किती छान एकजीव झाले आणि मस्त परतलं गेलेलं आहे. आणि वाटाणे आपले नरम सॉफ्ट झालेत. अद्रक, लसूण, मिरची, राई, जिरा, हळद, मीठ वगैरे सगळं फ्लेवर याच्यामध्ये चांगला उतरलेला आहे. आता आपण ह्या स्टेजवर आपण ही कापलेली पातळ कोबी जी आहे ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. हे बघा अशी सर्व टाकून हलक्या हाताने मग हळूवारपणे याला मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून काय होईल, सर्व मसाले जे आहेत हळद, मीठ, गरम मसाला वगैरे सर्व याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल. घाई करायची नाही आणि फास्ट गॅस तर अजिबातच ठेवायचा नाही. पूर्ण प्रोसेसमध्ये भाजी होईपर्यंत आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे. आता झाकण ठेवायचे, 1 थेंबसुद्धा आपण पाणी वापरलेलं नाही आहे. ही भाजी फक्त वाफेवर होती. आता सुरुवातीला आपण वाटाणे चांगले फ्राय केलेले आहेत वाफेवर, त्यामुळं वाटाणे काही जास्त वेळ लागणार नाही शिजायला. तर आता मी याला वाफ देते 1-2 मिनटं आणि मस्त अशी आपली 2च मिनटात आपली ही भाजी तयार होती. म्हणजे एकंदरीत फक्त 5च मिनटात ही खमंग टेस्टी अशी भाजी तयार होती. ते हे बघा कशी वाफेवर आपली भाजी तयार झाली आहे. मोकळी सुटसुटीत अशी बंदकोबीची भाजी तयार झाली आहे. आता मी करते थंड. गॅस आता मी केला आहे बंद. आणि इकडे बघू शकता आपली भाजीचं टेक्स्चर तुम्ही बघा, किती सुंदर वाटते आपली भाजी. अशा हॉटेलमध्ये खायला भेटतात बघा. बंदकोबीची भाजी जर ऑर्डर केली ना तर अशाच प्रकारे असतात भाज्या तिकडे. तर तुम्ही बघू शकता कुठं इथं चिकटपणा भाजीमध्ये नाही आला. अगदी सुटसुटीत मोकळी अशी भाजी झाली आहे. कोबी वाटाणा मस्त फ्लेवर आलेत आपल्या याच्यामध्ये. तर आता मी वाढून घेतलं एका ताटामध्ये थंड करून. तर बघू शकता इतकी खमंग टेस्टी बघा, पाहता क्षणी भूक लागते आहे. असं वाटते लगेच असं ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा रोटीसोबत लगेच खाऊन घ्यावा. तर मला तर लागली भूक, आता मी खाऊन घेणार आहे. आणि तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी नक्की मला सांगा. आणि अशी एकदा नक्की ट्राय करा पत्ताकोबी, कारण खरंच खूप चांगली लागते ही भाजी. आणि तुम्ही ट्राय केल्याशिवाय तर तुम्हाला याची चव कळणार नाही, म्हणूनच म्हणते ट्राय करा. आणि नेहमी तुम्ही करून खाता आणि सर्वजण आवडीने खातील, तुमची तारीफसुद्धा नक्की करतील. नेहमी चण्याची डाळ वगैरे टाकून करण्यापेक्षा ही एक वेगळी नवीन पद्धत वापरा, वाटाणे टाकून. जर कोणी वापरली नसेल अशी पद्धत तर नक्की वापरा. आणि बघा छान असे वाटाणे आपली पत्ताकोबी मस्त अशी वाफेवर शिजून निघलेले आहे. अद्रक लसूणची याच्यात चांगला फ्लेवर आलेला आहे आणि धना पावडर, गरम मसाला वगैरे सगळं टाकलेलं आहे. एकंदरीत खूप चवदार अशी भाजी तयार झाली आहे. तर चला भेटते मी तुम्हाला नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आवडलं असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा आणि तोपर्यंत चांगले राहा, स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या.